आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खासगी विमानात ऐन उड्डाणावेळी तांत्रिक बिघाड झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. 9 जून रोजी मुंबईहून दिल्लीला एनडीएच्या एका महत्त्वाच्या बैठकीसाठी जात असताना हा थरार घडला. विशेष म्हणजे या विमानात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसोबतच पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल हे राज्याचे दिग्गज नेतेही उपस्थित होते. 9 जून रोजी सकाळी 5 वाजता या खासगी विमानाचे मुंबईहून दिल्लीसाठी टेक ऑफ होणार होते. दिल्लीत आयोजित एनडीएच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीचे सर्व बडे नेते एकत्र निघाले होते. मात्र विमानाने धावपट्टीवरून उड्डाण घेण्यापूर्वीच वैमानिकाच्या लक्षात एक मोठी तांत्रिक त्रुटी आली. कोणतीही रिस्क न घेता सुरक्षा आणि खबरदारीचा उपाय म्हणून विमानाचे उड्डाण तत्काळ रोखण्यात आले. विमानात बिघाड झाल्याचं समजताच विमानतळावरील यंत्रणांची एकच धावपळ उडाली. सुमारे 2 तास विमानाची कसून तपासणी आणि दुरुस्ती करण्यात आली. या तांत्रिक बिघाडामुळे सर्वच नेत्यांची धाकधूक वाढली होती. शेवटी सर्व सुरक्षा चाचण्या पूर्ण झाल्यानंतर आणि विमानाला ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता या विमानाने सुरक्षितपणे दिल्लीसाठी उड्डाण केले. स्वतः सुनेत्रा पवार यांनीही या प्रवासादरम्यान झालेल्या विलंबाबाबत आणि तांत्रिक बिघाडाबाबत दुजोरा दिला आहे. पण या घटनेने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा व्हीआयपी नेत्यांच्या हवाई प्रवासाच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत गंभीरपणे ऐरणीवर आलाय.